गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण एका नवीन टॉपिकला सुरुवात करतो आहे. रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप. त्याच्यामध्ये पहिला टॉपिक आहे त्यातला आपला ॲडमिशन ऑफ अ पार्टनर. या रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिपमध्ये ॲडमिशन ऑफ अ पार्टनर, रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर आणि डेथ ऑफ अ पार्टनर असे 3 सब टॉपिक आहेत. त्यातला आज आपण ॲडमिशन ऑफ अ पार्टनर याचा इंट्रोडक्टरी पार्ट अभ्यासणार आहोत. रिकॉन्स्टिट्यूशन याचा अर्थ पुनर्रचना, पुनर्संघटन. पार्टनरशिप फर्मची पुनर्रचना या कन्सेप्टमध्ये केली जाते. आपण फायनल अकाउंट पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 पार्टनर्स असतात, 2 किंवा 2पेक्षा जास्त. जनरली आपल्या प्रॉब्लेममध्ये 2 किंवा 3 पार्टनर्स आलेले आहेत. ठीक आहे. आता या पार्टनर्सच्या रिलेशनशिपमध्ये किंवा त्यांच्या रेशोमध्ये किंवा त्यांच्या जी पार्टनरशिप डीड असते त्याच्यामध्ये जेव्हा बदल होतात तेव्हा त्याला रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप असं म्हणतात. त्याचं मीनिंग तुमच्या स्क्रीनवर आहे. Meaning of reconstitution of partnership. A reconstitution of partnership refers to the change in relationship among the partners. पार्टनरच्या रिलेशनशिपमध्ये जेव्हा चेंज होतो, बदल होतो. अँड द फॉर्म ऑफ पार्टनरशिप, जेव्हा पार्टनरशिपमध्ये बदल होतो त्याला रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप असं म्हणतात. इट टेक प्लेस ड्यू टू न्यू ॲग्रीमेंट मेड अमंग द पार्टनर्स. जेव्हा पार्टनर्समध्ये नवीन ॲग्रीमेंट केलं जातं तेव्हा रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप त्याला असं म्हणतात. डिफरंट फॉर्म्स ऑफ रिकॉन्स्टिट्यूशन. त्यातलं पहिलं रिझन आहे चेंज इन प्रॉफिट शेअरिंग ऑफ एक्झिस्टिंग पार्टनर. सेकंड ॲडमिशन ऑफ अ पार्टनर. थर्ड रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर आणि डेथ ऑफ अ पार्टनर. फर्स्ट पॉईंट, चेंज इन प्रॉफिट शेअरिंग ऑफ एक्झिस्टिंग पार्टनर. The partners of a firm may decide to change their existing profit sharing ratio if one partner purchases a share of profit from another partner. The old partnership agreement stands terminated and the new agreement comes into force, standing the new profit sharing ratio. याचा अर्थ जेव्हा एखादा भागीदार दुसऱ्या भागीदाराचा काही हिस्सा खरेदी करतो, रेशो खरेदी करतो, शेअर ऑफ प्रॉफिट घेतो त्याच्याकडून, तेव्हा त्यांचं जे पूर्वीचं ॲग्रीमेंट आहे ते कॅन्सल होतं आणि एक नवीन ॲग्रीमेंट अस्तित्वात येतं. त्यालाच म्हणतात चेंज इन प्रॉफिट शेअरिंग ऑफ एक्झिस्टिंग पार्टनर. नेक्स्ट, ॲडमिशन ऑफ अ पार्टनर. व्हेन द न्यू पार्टनर इज ॲडमिटेड इन द बिझनेस ही ब्रिंग्ज कॅपिटल अँड ही शेअर ऑफ गुडविल. जेव्हा एखादी नवीन व्यक्ती भागीदारी संस्थेमध्ये ॲज अ पार्टनर म्हणून ॲडमिट केली जाते तेव्हा तो येताना आपलं भांडवल आणि गुडविलची रक्कम घेऊन येतो. ओल्ड पार्टनर्स हॅव टू सॅक्रिफाईस देअर शेअर ऑफ प्रॉफिट फॉर न्यू पार्टनर. ह्या नवीन येणाऱ्या पार्टनरसाठी जुन्या भागीदारांना सॅक्रिफाईस करावा लागतो, त्याग करावा लागतो. त्यांचा रेशो या नवीन पार्टनर्सला काही प्रमाणात द्यावा लागतो. सो पार्टनरशिप ॲग्रीमेंट चेंजेस. त्यामुळे पार्टनरशिपच्या ॲग्रीमेंटमध्ये चेंजेस होतात. थर्ड, रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर. एखादा भागीदार पार्टनरशिपमधून रिटायर होत असेल तरीसुद्धा यांच्या रिलेशनशिपमध्ये चेंज होतो, ॲग्रीमेंटमध्ये चेंज होतो. आणि नंबर 4, डेथ ऑफ अ पार्टनर. समजा पार्टनरशिपमध्ये 3 पार्टनर्स आहेत आणि एका पार्टनरची डेथ झालेली आहे तरीसुद्धा पार्टनरशिप ॲग्रीमेंट चेंज करावं लागतं. रिटायरमेंट आणि डेथ याबद्दल आपण नंतर चर्चा करणार आहोत. आता आपण ॲडमिशनबद्दल पाहत आहोत. ॲडमिशन ऑफ अ पार्टनर. When a person admitted as a partner into existing partnership firm, the process is called admission of a partner. जेव्हा एखादी व्यक्ती अस्तित्वात असलेल्या एखाद्या पार्टनरशिप फर्ममध्ये ॲज अ पार्टनर म्हणून ॲडमिट केली जाते तेव्हा त्या प्रोसेसला ॲडमिशन ऑफ अ पार्टनर असं म्हणतात. नेक्स्ट, नीड. का ॲडमिशन ऑफ पार्टनर केलं जातं किंवा एखाद्या व्यक्तीला ॲज अ पार्टनर का ॲडमिट केलं जातं?
Generally, the new partner is admitted in the firm to expand the capital base as well as to use the skill of that person to improve the overall performance of partnership firm. जनरली 2 रिझन सांगितलेले आहेत टू एक्सपांड द कॅपिटल बेस. हा जो न्यू पार्टनर असणार आहे, आता आपण इथं फॉर एक्झाम्पलसाठी आपण असं कन्सिडर करूया आपल्या पार्टनरशिप फर्ममध्ये 2 पार्टनर्स आहेत, एक ए आणि सेकंड बी, आणि आपला न्यू पार्टनर सी येणार आहे. मग आपण या सीला नवीन पार्टनरशिपमध्ये पार्टनर म्हणून का घेतलं जातं, त्याचं पहिलं रिझन, पहिली नीड आहे टू एक्सपांड द कॅपिटल बेस. सी ॲज अ पार्टनर म्हणून जेव्हा फर्ममध्ये येतो तेव्हा तो 2 गोष्टी आणत असतो, एक कॅपिटल आणि सेकंड गुडविल. या संस्थेचा, भागीदारी संस्थेचं कॅपिटलमध्ये वाढ करण्यासाठी सीला ॲज अ पार्टनर ॲडमिट केलं जातं टू एक्सपांड द कॅपिटल ॲज कॅपिटल बेस. आणि सेकंड रिझन दिलेलं आहे टू यूज द स्किल्स ऑफ दॅट पर्सन टू इम्प्रूव्ह द ओव्हरऑल परफॉर्मन्स. सीकडं काही स्किल्स असणार आहेत, सीकडं काही अनुभव असणार आहे, सीकडं काही एक्सपर्टाईज असणार आहे. त्याचा एक्सपर्टाईजचा फायदा या फर्मला होण्यासाठी सीला ॲज अ पार्टनर म्हणून इन्व्हाइट केलं जातं किंवा ॲडमिट केलं जातं. नेक्स्ट, प्रिपेअर द फॉलोइंग अकाउंट्स टू सॉल्व द प्रॉब्लेम. तुम्ही जर या ॲडमिशन ऑफ अ पार्टनरचा प्रॉब्लेम पाहिला तर तुम्हाला असं लक्षात येईल, आपल्याला प्रॉब्लेममध्ये एक बॅलन्स शीट दिलेली असते आणि बॅलन्स शीटच्या खाली काही ॲडजस्टमेंट्स दिलेले असतात. ही जी बॅलन्स शीट दिलेली असते ती ओल्ड बॅलन्स शीट असते, म्हणजे ओल्ड पार्टनरशिप बॅलन्स शीट असते. आता या ओल्ड पार्टनर्स आपण मागाशीच गृहीत धरलेलं, ॲझ्युम केलेलं, आपले पार्टनर्स 2 आहेत, ए आणि बी, आणि आपला न्यू पार्टनर सी असणार आहे. म्हणजे ही बॅलन्स शीट आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेली बॅलन्स शीट ए आणि बीची असते आणि त्याच्याखाली काही ॲडजस्टमेंट्स दिलेले असतात आणि याच्या आधारे आपण तो प्रॉब्लेम सॉल्व करायचा असतो. हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी जनरली आपल्याला हे 4 अकाउंट्स तयार करावे लागतात. यामध्ये 3 अकाउंट्स आहेत आणि चौथी बॅलन्स शीट आहे. हे 4 तयार करावं लागतं. फर्स्ट, नंबर 1 प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, और याला दुसरं नाव आहे रिव्हॅल्युएशन ऑफ अकाउंट. नेक्स्ट, कॅश और बँक अकाउंट. हा ऑप्शनल आहे, तरी पण आपण तयार करायचा. परीक्षेमध्ये हा तयार करा असं सांगत नाही, त्याला मार्क्स नसतात. परीक्षेमध्ये आपल्याला प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, कॅपिटल अकाउंट आणि न्यू बॅलन्स शीट तयार करावी सांगितले जाते. हा वर्किंग नोटचा भाग येतो, कॅश किंवा बँक अकाउंट. नेक्स्ट, कॅपिटल अकाउंट आणि न्यू बॅलन्स शीट. आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेली बॅलन्स शीट ए आणि बीची असते आणि ही जी न्यू बॅलन्स शीट आहे ती ए, बी आणि सीची असते. ठीक आहे. आणि त्यानंतर काही ॲडजस्टमेंट्स दिलेले असतात. आता ॲडजस्टमेंट कोणत्या कोणत्या असतात पहा. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये रिपीट होणारी पहिली ॲडजस्टमेंट, कॅपिटल ब्रॉड बाय सी. आपला जो सी न्यू पार्टनर आहे तो ॲज अ पार्टनर म्हणून येताना भांडवल आणतो, कॅपिटल आणतो आणि या कॅपिटलची एक एंट्री, जर्नल एंट्री आपण आपल्या उत्तरामध्ये करायची आहे. नवीन भागीदाराने आणलेल्या भांडवलाची खालील नोंद करा. याच्यामध्ये काय नोंद होईल? सी येताना कॅश घेऊन येणार आहे, कॅपिटल घेऊन येणार आहे. कॅपिटल म्हणजे एक कॅश आपण कन्सिडर करणार आहोत. तो जे कॅश घेऊन येणार आहे त्याला आपण कॅपिटल म्हणणार आहोत. तर त्याची जर्नल एंट्री येणार, कॅश अकाउंट डेबिट, कॅश और बँक अकाउंट डेबिट टू सीज कॅपिटल अकाउंट बीइंग कॅपिटल अमाऊंट ब्रॉट. ही एक महत्त्वाची ॲडजस्टमेंट प्रत्येक प्रॉब्लेममध्ये रिपीट होते. नेक्स्ट, सेकंड ॲडजस्टमेंट, ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट अँड लॉसेस. ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट्स अँड लॉसेस. आपल्याला जी प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीट दिलेली असते ती ओल्ड पार्टनरची बॅलन्स शीट असते, ए आणि बीची. त्या बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला किंवा असेट साईडला काही प्रॉफिट्स आणि काही लॉसेस दिलेले असतात. फॉर एक्झाम्पल इथं तुमच्या स्क्रीनवर आलेले आहेत पहा. लायबिलिटी साईडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, जनरल रिझर्व असे काही अकाउंट्स असतात. त्यानंतर असेटला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स अकाउंट असे काही अकाउंट्स असतात. जर हे अकाउंट्स लायबिलिटी साईडला आले तर त्याचा बॅलन्स क्रेडिट असतो, कारण क्रेडिट ज्याचा बॅलन्स असतो तेच लायबिलिटी साईडला अकाउंट मांडले जातात, ज्याचा बॅलन्स डेबिट असतो ते असेट साईडला मांडले जातात. ठीक आहे.
जर हे लायबिलिटी साईडला आले तर ते आपले प्रॉफिट असतात, शिल्लक नफा असतो तो आपला. आणि जर तो असेट साईडला आला तर तो आपला लॉस असतो. इथंच आपण पाहूया, प्रॉफिट लॉस जर लायबिलिटीला आला तर तो प्रॉफिट, आणि प्रॉफिट अँड लॉस असेटला आला तर तो आपला लॉस. ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स अकाउंट हा सुद्धा एक डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेन्सेस आहे, हा आपण लॉस म्हणून कन्सिडर करणार आहोत. ठीक आहे. आता आपल्या प्रॉब्लेममध्ये हे जर दिलेलं असेल, प्रॉफिट अँड लॉस लायबिलिटीला किंवा असेटला प्रॉफिट लॉस दिला असेल, जनरल रिझर्व्ह दिला असेल, तर त्याचं काय करायचं. वरील रकमा ओल्ड पार्टनर्स म्हणजे ए आणि बीला ओल्ड रेशोमध्ये वाटा व त्याची एंट्री करा. हे जे अकाउंट्स आहेत, ह्या ज्या रकमा आहेत त्या अकाउंट्सच्या, त्या ए आणि बीला वाटायच्या, म्हणजे ए आणि बीला द्यायच्या. कोणत्या रेशोमध्ये द्यायच्या? ओल्ड रेशोमध्ये. आता ओल्ड रेशो या ॲडमिशन ऑफ पार्टनरमध्ये 3 रेशो आपल्याला अभ्यासायचे आहेत. एक ओल्ड रेशो, सेकंड न्यू रेशो आणि थर्ड सॅक्रिफाईस रेशो. ओल्ड रेशोबद्दल आपल्याला काही करावं लागत नाही, कॅल्क्युलेट करावं लागत नाही, तो रेडीमेड प्रॉब्लेममध्ये दिलेला असतो. ए अँड बी आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2 असं आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेलं असेल तर त्यांचा ए आणि बीचा रेशो झाला 3:2 म्हणजे 3:2. हा झाला त्यांचा ओल्ड रेशो. ठीक आहे. त्यानंतर न्यू रेशो एक असतो, जो सी येतो त्याचा एक रेशो दिलेला असतो, त्याच्यावरून आपल्याला ए बी आणि सीचा न्यू रेशो कॅल्क्युलेट करावा लागतो. आणि एक सॅक्रिफाईस रेशो येतो, ए आणि बी सीसाठी काही सॅक्रिफाईस करतात, तो एक रेशो असतो, तो सॅक्रिफाईस रेशो. रेशोबद्दल आपण नंतर चर्चा करणार आहोत. आता इथं हे जे बॅलन्सेस आहेत, ॲक्युमुलेटेड प्रॉफिट किंवा ॲक्युमुलेटेड लॉसेस जे आहेत, ते ए आणि बीला डिस्ट्रीब्यूट करायचे असतात, वाटायचे असतात ओल्ड रेशोमध्ये. आणि त्याची जर्नल एंट्री काय होते पहा. लायबिलिटी साईडचा आपण जर प्रॉफिट आपण डिस्ट्रीब्यूट करणार असू ए आणि बीला, तर याचा बॅलन्स कुठला आहे? क्रेडिट. आणि आता हे आपल्याला वाटायचं आहे, म्हणजे हे प्रॉब्लेम आपल्या बॅलन्स शीटमधून हे एला आणि बीला द्यायचं आहे. जर हे क्रेडिट असेल तर ते कॅन्सल करण्यासाठी आपल्याला ते काय करावं लागेल? डेबिट करावं लागेल. त्यामुळे याची एंट्री येईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट, जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू एज कॅपिटल अकाउंट टू बीज कॅपिटल अकाउंट. याची ही एंट्री केलेली आहे पहा मी. नेक्स्ट, जर ते असेटला आलेले असतील, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स अकाउंट, हे जर आपल्याला एला आणि बीला डिस्ट्रीब्यूट करायचे असतील तर त्याची जर्नल एंट्री कशी करायची? जेव्हा ते असेटला येतात तेव्हा त्यांचा बॅलन्स डेबिट असतो, आणि आपल्याला आता हे कॅन्सल करायचं आहे, डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. तर हे डेबिट बॅलन्स जर तुम्ही क्रेडिट केला तर ॲटोमॅटिकली कॅन्सल होतं, कारण डेबिट क्रेडिट मायनस होतं, क्रेडिट डेबिटसुद्धा मायनस होतं. आपल्याला हे कॅन्सल करायचं आहे, त्यामुळे आता हे डेबिट बॅलन्स आहे याचा, तो क्रेडिट करणार आहोत. आणि हे कोणाला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे? एला आणि बीला. कोणत्या रेशोमध्ये? ओल्ड रेशोमध्ये. त्यामुळे याची जर्नल एंट्री होते एज कॅपिटल अकाउंट डेबिट, बीज कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टू ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स अकाउंट. नेक्स्ट, इथं सेकंड ॲडजस्टमेंट संपली. आपली पहिली ॲडजस्टमेंट कॅपिटल ब्रॉड बाय सी, नवीन येणाऱ्या भागीदारांना भांडवल आणलं. सेकंड ॲडजस्टमेंट ॲक्युमुलेटेड प्रॉफिट्स अँड लॉसेस. याचे काही आणखी एक्झाम्पल्स आहेत ॲक्युमुलेटेड प्रॉफिटचे किंवा लॉसेसचे, ते आपण प्रॉब्लेममध्ये जसे येतील त्यावेळी त्याच्यावर डिस्कशन करूया. नेक्स्ट, थर्ड ॲडजस्टमेंट आहे रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज. रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज. नवीन भागीदाराच्या प्रवेशावेळी फर्मचे असेट्स अँड लायबिलिटीज रिव्हॅल्यूड केल्या जातात. त्यामध्ये जो फरक असेल त्याची नोंद P&L ॲडजस्टमेंट अकाउंटला केली जाते. आता ए आणि बीची बॅलन्स शीट आहे, आणि ए आणि बीच्या बॅलन्स शीटमध्ये बिल्डिंगची रक्कम दिसते 50,000. सी ॲज अ पार्टनर म्हणून आपण त्याला घेत आहोत, आणि अशा वेळी त्या बिल्डिंगचं रिव्हॅल्युएशन केलं जातं, रिव्हॅल्यूड केली जाते ती बिल्डिंग, आणि त्या अकाउंटला जो फरक येतो तो त्याची नोंद आपण या P&L ॲडजस्टमेंट अकाउंटला केली जाते. ही एक स्टेप किंवा ही ॲडजस्टमेंट खूप महत्त्वाची आहे. हा P&L ॲडजस्टमेंट अकाउंट पहा, याच्यामध्ये काय मांडायचं असतं? टू असेट्स, इथं लिहिले मी कमी, डिक्रीज, कमी म्हणजे डिक्रीज. टू लायबिलिटीज, वाढ म्हणजे इन्क्रीज. बाय असेट्स, वाढ, इन्क्रीज. बाय लायबिलिटीज, कमी, डिक्रीज. इथं लिहिलं आहे फायदा झाल्यास
आणि तोटा झाल्यास. हे जे असेट्स किंवा लायबिलिटीज रिव्हॅल्यूड करतोय आपण, तेव्हा काही वेळेला आपल्याला फायदा होतो किंवा काही वेळेला तोटा होतो. फॉर एक्झाम्पल, आपल्या ए आणि बीच्या बॅलन्स शीटमध्ये बिल्डिंगची किंमत आहे 50,000 50,000 रुपये आणि रिव्हॅल्यूड केल्यानंतर त्या बिल्डिंगची किंमत झाली 80,000 80,000. पूर्वी बिल्डिंगची किंमत होती 50,000 बॅलन्स शीटमध्ये आणि रिव्हॅल्युएशन केल्यानंतर त्याची किंमत झाली 80,000. 50,000ची बिल्डिंग झाली 80,000. याचा अर्थ बिल्डिंगची किंमत 30,000 रुपयाने वाढली. आता बिल्डिंग हा आपला असेट आहे. असेटची किंमत वाढली तर आपला फायदा होतो का तोटा होतो? करेक्ट, फायदा होतो. जेव्हा तुमचा फायदा होतो म्हणजे फायदा झाल्यास, असेटची किंमत वाढल्यास, तर तो असेट कुठं दाखवा? तो जो डिफरन्स आहे 30,000 रुपये बाय असेट या नावानं क्रेडिटला रेकॉर्ड करा. या P&L ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करा. त्यामुळे मी इथं मांडलं आहे बाय असेट, इथं येईल 30,000. बाय बिल्डिंग 30,000. याच्याबरोबर अपोजिट पुन्हा आपण तीच बिल्डिंग घेऊया. 50,000ची बिल्डिंग आहे आणि आपण रिव्हॅल्यूड केली आणि आता त्याची मार्केट प्राईस 50,000पेक्षाही कमी झालेली आहे. 40,000 झालेली आहे, 40,000 झालेली आहे. आपली जुन्या बिल्डिंगची बॅलन्स शीटमधली प्राईस आहे 50,000. रिव्हॅल्युएशन नंतर त्याची प्राईस येते 40,000 40,000. 50,000ची बिल्डिंग 40,000 झाली. याचा अर्थ बिल्डिंगची किंमत कमी झाली. जेव्हा बिल्डिंगची किंमत म्हणजे असेटची किंमत कमी झाली, याचा अर्थ आपल्याला लॉस झाला, आपल्याला तोटा झाला. तो तोटा कुठं रेकॉर्ड करायचा? P&L ॲडजस्टमेंटच्या डेबिटला. इथं येईल टू बिल्डिंग अकाउंट 10,000. 50,000चे 40,000 झाले, त्यामुळे इथं येईल. बरोबर याच्या अपोजिट आपण हे लायबिलिटीला वापरायचं कन्सेप्ट हीच. जेव्हा लायबिलिटीची किंमत कमी होते तेव्हा आपला फायदा होतो आणि जेव्हा लायबिलिटीची किंमत वाढते तेव्हा आपला तोटा होतो. लायबिलिटी म्हणजे काय? देणं. एखादं देणं कमी झालं तर तो आपला फायदा. एखादं देणं वाढलं तर तो आपला तोटा. फॉर एक्झाम्पल, क्रेडिटर्स. ओल्ड बॅलन्स शीटमध्ये क्रेडिटर्स दिलेले आहेत 20,000 आणि रिव्हॅल्यूड केले आपण क्रेडिटर्स रिव्हॅल्यूड केल्यानंतर त्याची प्राईस झाली 15,000. 20चे 15 म्हणजे 15,000 झाले. 20,000चे क्रेडिटर्स 15,000 झाले म्हणजे 5,000 रुपयाने कमी झाले. 5,000 रुपयाने कमी झाले, लायबिलिटी कमी झाली आपली. पहिल्यांदा 20,000 देणं होतं, आता 15,000 देणं आहे. याचा अर्थ 5,000 रुपयाने देणं आपलं कमी झालं म्हणजे आपला फायदा झाला. इथं येईल बायला, बाय क्रेडिटर्स ₹5,000. याच्याबरोबर अपोजिट, क्रेडिटर्सची किंमत वाढली तर ती डेबिटला दाखवा. टू लायबिलिटी, टू क्रेडिटर्स, जी अमाऊंट वाढलेली असेल ती आपण लक्षात ठेवायची. आता हे जे मी आता तुम्हाला समजून सांगितलं हेच मी एका छोट्याशा चित्रामध्ये मांडलेलं आहे. तुम्ही एवढं जरी लक्षात ठेवला तरी तुम्हाला हा अकाउंट P&L ॲडजस्टमेंट अकाउंट तयार करता येईल. ए फॉर असेट, एल फॉर लायबिलिटीज. नेक्स्ट ए फॉर असेट, एल फॉर लायबिलिटी. इथं ॲरो दिलेले आहेत पहा. हा डाऊन साईडला ॲरो जात आहे आणि हा अप साईडला, डाऊनवर्ड्स अँड अपवर्ड्स. असेटची किंमत कमी म्हणजे खाली जाणारा बाण आहे तर डेबिटला येईल. लायबिलिटीची किंमत वाढलेली असेल, वर जाणारा बाण असेल तर हे डेबिटला रेकॉर्ड करा. आणि याच्याबरोबर अपोजिट, असेटची किंमत वाढते, वर जाणारा बाण आहे आणि लायबिलिटीची किंमत कमी होते, खाली येणारा बाण आहे, तर हे कुठं रेकॉर्ड करा? क्रेडिटला, P&L ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला. जेव्हा आपण प्रॉब्लेम आपला सोडवून संपतो तेव्हा आपण क्लोज करतो पहा अकाउंट्स, तेव्हा हा अकाउंट क्लोज करायचा आहे आणि या अकाउंटला येणारा फरक हा ए आणि बीला डिस्ट्रीब्यूट करायचा, एला आणि बीला वाटायचा, त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये वाटायचा आणि तो कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायचा. ठीक आहे. नेक्स्ट आपल्या 3 ॲडजस्टमेंट झाल्या. पहिली ॲडजस्टमेंट मी पुन्हा रिपीट करतोय, कॅपिटल ब्रॉड बाय सी. सेकंड ॲडजस्टमेंट ॲक्युमुलेटेड प्रॉफिट्स अँड लॉसेस आणि थर्ड ॲडजस्टमेंट रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज. आता नंबर 4ची ॲडजस्टमेंट आहे कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो. कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो. ॲडमिशनमध्ये 2 ॲडजस्टमेंट खूप महत्त्वाचे असतात. या 2 ॲडजस्टमेंट समजल्या की बऱ्यापैकी आपला प्रॉब्लेम 90-95% करेक्ट येतो किंवा टॅली येतो असं म्हणता येईल. त्यातली पहिली ॲडजस्टमेंट आहे कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो. आणखी एक ॲडजस्टमेंट आहे गुडविल. या 2 ॲडजस्टमेंट समजल्या की तुम्हाला ॲडमिशन समजल्यासारखं आहे.
आपल्या प्रॉब्लेममधली ही आता आपल्या इंट्रोडक्शनमधली ही चौथी ॲडजस्टमेंट आहे, कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो. नवीन भागीदाराच्या प्रवेशावेळी जुन्या भागीदारांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो बदलतो, त्यामुळे त्यामुळे सर्व भागीदारांचा न्यू रेशो शोधावा लागतो. आता इथं एक एक्झाम्पल सांगतो मी. ए अँड बी आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इक्वली. ए आणि बी भागीदार आहेत दोघं आणि त्यांचा रेशो इक्वल आहे, समान आहे. दे ॲडमिटेड सी इन द पार्टनरशिप फॉर 1/4 शेअर. त्यांनी सीला ॲज अ पार्टनर म्हणून घेतलेला आहे 1/4 शेअरसाठी. आता रेशो कसा बदलतो पहा. ए आणि बी भागीदार आहेत, त्यांचा रेशो इक्वल आहे. इक्वल म्हणजे 1/2. ए प्रॉफिट किंवा लॉसमधला अर्धा हिस्सा घेतोय, बीला पण अर्धा हिस्सा मिळतोय. पण आता सी आलेला आहे, त्यामुळं आता प्रॉफिट किंवा लॉसमधला हिस्सा सीला द्यावा लागणार आहे. आता आपण प्रॉब्लेममध्ये वाचलं की फॉर 1/4 शेअरसाठी सी आलेला आहे, म्हणजे प्रॉफिट किंवा लॉसमधला 1/4 शेअर सीला जाणार आहे. त्यामुळं पूर्वीचा एचा बीचा 1/2 हा रेशो तो राहणार नाही आहे, तो बदलणार आहे. त्यामुळं इथं कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो करावा लागतो. नवीन भागीदाराच्या प्रवेशावेळी जुन्या भागीदाराचा प्रॉफिट शेअरिंग रेशो बदलतो, त्यामुळे सर्व भागीदारांचा न्यू रेशो शोधावा लागतो. हा न्यू रेशो दोन प्रकारे दिलेला असतो आपल्याला. इफ सॅक्रिफाईस रेशो इज नॉट गिवन आणि इफ ओल्ड अँड न्यू रेशो इज गिवन. इफ सॅक्रिफाईस रेशो इज नॉट गिवन आणि इफ ओल्ड अँड न्यू रेशो इज गिवन. आता रेशोचा मी आणखी एक व्हिडिओ तयार करणार आहे. त्या व्हिडिओमध्ये ही रेशोची कन्सेप्ट म्हणजे ही रेशोची ॲडजस्टमेंट मी तुम्हाला सविस्तर समजून सांगणार आहे, कारण हाच व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे रेशोचा न्यू रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा ते आपण त्या रेशोच्या व्हिडिओमध्ये पाहूया. याच्यानंतरचा नेक्स्ट व्हिडिओ आपला कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशोचा असेल. इथं फक्त तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे, दोन प्रकारे आपल्याला रेशो दिला जातो. इफ सॅक्रिफाईस रेशो इज नॉट गिवन अँड इफ ओल्ड अँड न्यू रेशो इज गिवन. नेक्स्ट ह्या 4 ॲडजस्टमेंट झाल्या. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे गुडविल. ॲडमिशनमधली एक महत्त्वाची ॲडजस्टमेंट मी मागाशी सांगितल्याप्रमाणे गुडविलची असणार आहे. गुडविल इज द बेनिफिट, नेम, फेम, रेप्युटेशन, इमेज ऑफ अ बिझनेस विच अल्टिमेटली हेल्प्स द बिझनेस टू अर्न मोर प्रॉफिट. गुडविल इज द benefit, name and fame, reputation, image of a business which ultimately helps the business to earn more profit. व्यवसायाचं नावलौकिक, रेप्युटेशन, एक इमेज जी बाजारामध्ये तयार झालेली आहे, ज्याच्यामुळं व्यवसायाला जादा नफा मिळतो, इतर स्पर्धकांपेक्षा व्यवसायाची विक्री जास्त होते, त्याला गुडविल असं म्हणतात. ठीक आहे. या न्यू पार्टनरच्या ॲडमिशनच्या वेळी गुडविलची ॲडजस्टमेंट एक महत्त्वाची आहे. आपल्याला प्रॉब्लेममध्ये एकूण 5 मेथड्स गुडविलच्या दिलेल्या असतात, त्यापैकी एक आलेली असते. या 5 मेथड्स कोणत्या आहेत पहा. मेथड नंबर 1, व्हेन द न्यू पार्टनर ब्रिंग्स हिज शेअर ऑफ गुडविल इन कॅश. जेव्हा नवीन भागीदार गुडविलची रक्कम रोख आणतो तेव्हा. हा झाला पहिला प्रकार, मेथड नंबर 1. when the new partner brings share of goodwill in cash. नवीन भागीदाराने गुडविलची रक्कम रोख आणल्यास. सेकंड मेथड, when the new partner does not bring goodwill in cash. जेव्हा नवीन भागीदार गुडविलची रक्कम रोख आणू शकत नाही and goodwill account is raised oblique opened. हे मी शब्द हायलाइट केलेले आहेत रेड कलरने, खूप महत्त्वाचे आहेत. हे दोन शब्द आपल्या प्रॉब्लेममध्ये आलेत का बघायचं. गुडविल अकाउंट रेज्ड ऑब्लिक ओपनड, या दोन्हीपैकी एक शब्द आला असेल तर मेथड नंबर 2 असते. जर त्यानं रोख आणला असेल तर मेथड नंबर 1 असते, रेज्ड ओपनड. जेव्हा नवीन भागीदाराला गुडविल कॅशमध्ये आणणं शक्य नसतं तेव्हा गुडविल अकाउंट तयार केला जातो. नवीन भागीदाराने गुडविलची रक्कम रोख आणली नसल्यास पुस्तकात गुडविल अकाउंट तयार केला जातो. मेथड नंबर 2. मेथड नंबर 3, व्हेन द गुडविल इज रेज्ड अँड रिटर्न ऑफ. म्हणजे गुडविल अकाउंट पुस्तकात तयार केला जातो
व न्यू पार्टनरच्या ॲडमिशन नंतर तो बंद केला जातो, त्याला रिटर्न ऑफ असं म्हणतात. ही मेथड नंबर 3 आहे. मेथड नंबर 4 आहे वेन द गुडविल ऑलरेडी ॲपियर्स इन ओल्ड बॅलन्स शीट. म्हणजे काय, ए आणि बीची आपल्याला प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीट दिलेली असते आणि त्या बॅलन्स शीटमध्येच जर आपल्याला गुडविल दिसत असेल तर त्याला ती मेथड नंबर 4 असते. वेन गुडविल ऑलरेडी ॲपियर्स इन ओल्ड बॅलन्स शीट. जर गुडविल अकाउंट ओल्ड बॅलन्स शीटमध्ये आला असेल तर त्यावेळी काय ट्रीटमेंट करायची हे आपण नंतर पाहणार आहोत. आणि 5वी मेथड, इफ वेन न्यू पार्टनर ब्रिंग्स हिज शेअर ऑफ गुडविल इन कॅश अँड पेड टू ओल्ड पार्टनर्स प्रायव्हेटली. जेव्हा नवीन भागीदार त्याचा गुडविलचा हिस्सा रोख आणतो आणि तो इतर ओल्ड पार्टनर्सना प्रायव्हेटली पेड करतो, देतो. नवीन भागीदार जुन्या भागीदारांना गुडविलची रक्कम खाजगीत देत असेल तर तो व्यवहार खाजगी असल्याने त्याची पुस्तकात नोंद करू नका. म्हणजे अशा प्रकारची मेथड नंबर 5 आली तर त्याची एंट्री आपल्या पुस्तकामध्ये होत नाही, एंट्री करायची नाही. याचा अर्थ आपल्याला या 4 मेथड्सच शिकायच्या आहेत. त्यातली 4थी मेथड पण खूप सोपी आहे. व्हेन गुडविल ऑलरेडी अपियर्स इन ओल्ड बॅलन्स शीट. हे आपल्याला खूप सोपं आहे. मी तुम्हाला एक ॲडजस्टमेंट सांगणार आहे, त्यामध्ये तुम्हाला हे करता येईल. याचा अर्थ फक्त गुडविलच्या 3 मेथड्स महत्त्वाच्या आहेत. व्हेन गुडविल ब्रिंग इन कॅश, when goodwill raised and opened, and when goodwill raised and return off. या 3 मेथड्स खूप महत्त्वाच्या आहेत. आता तुमच्या स्क्रीनवर या 3 मेथड्सचा एक चार्ट आलेला आहे. हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही हा चार्ट लिहून घ्या आणि शक्य असेल तर 1-2 वेळा तुम्ही हा पुन्हा लिहून काढा, म्हणजे हा तुम्हाला चार्ट लक्षात राहील, समजेल. गुडविल 3 मेथड्स या चार्टमध्ये मांडलेल्या आहेत. गुडविल ब्रिंग इन कॅश, गुडविल रेज्ड ऑब्लिक ओपनड, गुडविल रेज्ड ऑब्लिक ओपनड अँड रिटर्न ऑफ. पहिली मेथड पाहूया आपण, गुडविल ब्रिंग इन कॅश. जेव्हा सी म्हणजे नवीन भागीदार गुडविलची रक्कम रोख आणतो तेव्हा काय करायचं पहा. तेव्हा 2 एंट्रीज होतात. पहिली एंट्री कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. सीनं जे गुडविल आणलेलं आहे रोख त्याची एंट्री कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. दुसरी एंट्री हे गुडविल एला आणि बीला डिस्ट्रीब्यूट करायचं, एला आणि बीला वाटायचं. त्याची एंट्री येते गुडविल अकाउंट डेबिट टू एज कॅपिटल अकाउंट टू बीज कॅपिटल अकाउंट. आता हे कोणत्या रेशोमध्ये वाटायचं? जर रेशोचा प्रकार पहिला असल्यास ओल्ड रेशोमध्ये वाटा, जर रेशोचा प्रकार दुसरा असल्यास सॅक्रिफाईस रेशोमध्ये वाटा. आता रेशोचा प्रकार पहिला आणि दुसरा हा काय प्रकार आहे हे मी तुम्हाला इथं मगाशी सांगितलेलं आहे पहा. कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशोमध्ये इफ सॅक्रिफाईस रेशो इज नॉट गिवन, इफ ओल्ड रेशो इज गिवन, इफ ओल्ड अँड न्यू रेशो इज गिवन. याच्याबद्दल रेशोबद्दल आपण नंतर थोडीशी चर्चा करणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रेशो कसे कॅल्क्युलेट करायचे ते शिकवणार आहोत. ठीक आहे. आता पुन्हा आपण इथं येऊया. इथं फक्त तुम्ही लक्षात ठेवा, जर रेशोचा प्रकार पहिला असल्यास ओल्ड रेशोमध्ये वाटायचं, रेशोचा प्रकार दुसरा असल्यास सॅक्रिफाईसमध्ये वाटायचं. पहिली एंट्री गुडविल रोख आणल्याबद्दल कॅश टू गुडविल, दुसरी गुडविल वाटल्याबद्दल एला आणि बीला डिस्ट्रीब्यूट केल्याबद्दल गुडविल टू एज कॅपिटल अकाउंट, गुडविल अकाउंट डेबिट टू एज कॅपिटल टू बीज कॅपिटल. सेकंड, ह्या 2 एंट्रीज झाल्या. जनरली या मेथडमध्ये आणखी एक ट्रान्झॅक्शन दिलं जातं, गुडविल विथड्रॉन बाय पार्टनर्स. इथं दिले बघा, गुडविल इज विथड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. हे 3 वर्ड्स खूप महत्त्वाचे आहेत. विथड्रॉ, विथड्र्यू आणि विथड्रॉन हे वर्ड्स आले की लक्षात घ्यायचं. याचा अर्थ काय असतो? ओल्ड पार्टनर्सनी गुडविलची रक्कम रोखीने व्यवसायातून काढून घेतली आहे. ओल्ड पार्टनर्सनी गुडविलची रक्कम रोखीने व्यवसायातून काढून घेतलेली आहे. तर त्याची जनरल एंट्री काय होते पहा, एज कॅपिटल अकाउंट डेबिट, बीज कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. जेवढी रक्कम त्यांनी काढून घेतलेली आहे त्याची एंट्री करायची. इथं विद्यार्थी काय चुकतात पहा, ते बरोबर एंट्री करतात, एज कॅपिटल अकाउंट डेबिट, बीज कॅपिटल अकाउंट डेबिट बरोबर करतात, पण इथं ते गुडविल अकाउंट मांडतात. टू कॅश अकाउंटच्या ऐवजी, टू कॅश किंवा बँक अकाउंटच्या ऐवजी काय मांडतात? गुडविल अकाउंट मांडतात. हे चुकीचं आहे, कारण त्यांनी कॅश गुडविल जरी विथड्रॉ केलं असेल तरी ते कॅशच्या फॉर्ममध्येच विथड्रॉ केलं जातं. त्यामुळे इथं गुडविल लिहायचं नाही, त्याच्याऐवजी कॅश लिहायचं.
ही एक एंट्री येते. काही प्रॉब्लेममध्ये येते, नसेल तर बऱ्याच प्रॉब्लेममध्ये फक्त ब्रिंग इन कॅश असतं. त्याच्यामध्ये पहिली एंट्री कॅश टू गुडविल करा, सेकंड गुडविल टू एज कॅपिटल बीज कॅपिटल ही एंट्री करा. ही झाली फर्स्ट मेथड, ब्रिंग इन कॅश. सेकंड मेथड, गुडविल रेज्ड ऑब्लिक ओपनड. जेव्हा सीला गुडविल कॅशमध्ये आणणं शक्य नसतं तेव्हा गुडविल अकाउंट रेज केला जातो, बुक्स ऑफ अकाउंटमध्ये ओपन केला जातो. त्याच्यामध्ये ही पहिली जी कॅश टू गुडविल आहे ही एंट्री होत नाही. इथं फक्त एक सिंगल एंट्री होते. सेम ही एंट्री आहे, मी मुद्दामून हायलाईट केलेली आहे, सेम कलरनं सेम प्रकारे मांडलेली आहे. तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे, तिन्ही ठिकाणी तिन्ही मेथडमध्ये ही एंट्री रिपीट झालेली आहे. गुडविल टू एज कॅपिटल बीज कॅपिटल, गुडविल टू एज कॅपिटल बीज कॅपिटल, गुडविल टू एज कॅपिटल बीज कॅपिटल. म्हणजे मेथड कोणतीही असू दे, ही एंट्री तिन्ही मेथडमध्ये रिपीट होते. ही कोणती एंट्री आहे? गुडविल एला आणि बीला डिस्ट्रीब्यूट करायची एंट्री आहे. ठीक आहे, आपण सेकंड मेथडमध्ये आहोत. गुडविल रेज्ड ओपनड. सी गुडविलची रक्कम रोख आणू शकत नाही आहे, त्यामुळे कॅश टू गुडविल ही एंट्री इथं होणार नाही. दुसरी एंट्री डिस्ट्रीब्यूटची एंट्री होणार, गुडविल अकाउंट डेबिट टू एज कॅपिटल अकाउंट टू बीज कॅपिटल अकाउंट. हे गुडविल एला आणि बीला ओल्ड रेशोमध्ये वाटायचं. इथं मात्र मी तुम्हाला रेशो सांगितला होता, इथं रेशो सांगत नाही आहे, इथं ओल्ड रेशोमध्ये वाटायचं आहे. इथं रेशोचा प्रकार विचारात घ्यायचा नाही, ओल्ड रेशोमध्ये वाटायचं. फक्त या एका मेथडमध्ये गुडविलची रक्कम बॅलन्स शीट असेटला दाखवायची. बॅलन्स शीट असेटला गुडविल दाखवा. फर्स्ट मेथडमध्ये बॅलन्स शीट असेटला गुडविल दाखवायचं नाही, थर्ड मेथडमध्ये पण दाखवायचं नाही, सेकंड मेथडमध्ये बॅलन्स शीट असेटला गुडविलची रक्कम दाखवायची आहे. त्यानंतर थर्ड मेथड, गुडविल रेज्ड ओपनड अँड रिटर्न ऑफ. सीच्या ॲडमिशनच्या वेळी गुडविल अकाउंट ओपन केला जातो आणि त्याचं ॲडमिशन झाल्यानंतर गुडविल अकाउंट रिटर्न ऑफ केला जातो, म्हणजे बंद केला जातो. गुडविल अकाउंट तयार करणे आणि बंद करणे. आता याच्यामध्ये सी रोखीनं आणू शकत नाही, त्यामुळे कॅश टू गुडविल ही एंट्री होणार नाही. इथं पण डॅश आहे, हा डॅश आहे, हा पण डॅश आहे. दुसरी एंट्री रिपीटेड तिन्हीमधली, गुडविल अकाउंट डेबिट टू एज कॅपिटल अकाउंट टू बीज कॅपिटल अकाउंट ही एंट्री होणार. हे डिस्ट्रीब्यूट कसं करायचं? जर रेशोचा प्रकार पहिला असेल तर ओल्ड रेशोमध्ये वाटा, रेशोचा प्रकार दुसरा असल्यास सॅक्रिफाईस रेशोमध्ये वाटा. सॅक म्हणजे सॅक्रिफाईस, सॅक्रिफाईस म्हणजे त्याग. ए आणि बी सी साठी त्याग करतात, रेशोचा त्याग करतात, प्रॉफिट शेअरिंगचा त्याग करतात. तो त्याग, त्या बदल्यात एला आणि बीला गुडविल दिलं जातं. ठीक आहे, ही झाली सेकंड एंट्री, म्हणजे फर्स्ट एंट्री, गुडविल टू एज कॅपिटल बीज कॅपिटल. आणि रिटर्न ऑफची दुसरी एंट्री आहे. रिटर्न ऑफची दुसरी एंट्री, ती एंट्री येते एज कॅपिटल अकाउंट डेबिट, बीज कॅपिटल अकाउंट डेबिट, सीज कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. इथं थोडंसं तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथं सीज कॅपिटल अकाउंट आलेलं आहे. इथं सीज कॅपिटल अकाउंट पहिल्या दोन मेथडमध्ये कुठेही आला नाही आहे. पण रिटर्न ऑफ करताना तिघांचा समावेश करायचा. ए आणि बी ओल्ड पार्टनर्स आहेत, सी हा न्यू पार्टनर आहे ज्याला आपण ॲडमिट केलेला आहे ॲज अ पार्टनर म्हणून, त्याचाही अकाउंट डेबिट करायचा. एज कॅपिटल अकाउंट डेबिट, बीज कॅपिटल अकाउंट डेबिट, सीज कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. ही एंट्री मात्र आपल्याला न्यू रेशोमध्ये करायची आहे. हे न्यू रेशोमध्ये विथड्रॉन करायचं आहे, राईट ऑफ करायचं आहे. विथड्रॉन नाही, सॉरी, राईट ऑफ करायचं आहे न्यू रेशोमध्ये. त्यामुळे इथं आपल्याला न्यू रेशो कॅल्क्युलेट करावा लागतो. अशा प्रकारे मी गुडविल तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. आणखी एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुडविलची कन्सेप्ट आणखी क्लिअर एक्सप्लेन करेन. त्यानंतर ह्या 3 मेथड्सबद्दल झालं. चौथी मेथड आपली आहे गुडविल ऑलरेडी ॲपियर्स इन द ओल्ड बॅलन्स शीट. ह्या 3 मेथड झाल्या. एकूण 5 मेथड्स आहेत गुडविलच्या, त्यातली आता चौथी मेथड, व्हेन गुडविल ऑलरेडी ॲपियर्स इन ओल्ड बॅलन्स शीट. जर गुडविल अकाउंट ओल्ड बॅलन्स शीटमध्ये आला असल्यास काय करायचं? अशा वेळी गुडविलच्या रकमेमध्ये होणारी वाढ अथवा घट इतर असेटप्रमाणे P&L ॲडजस्टमेंट अकाउंटला नोंदवा. सी ॲडजस्टमेंट नंबर 3. जर आपल्याला ए आणि बीच्या ओल्ड बॅलन्स शीटमध्ये आहे, म्हणजे आपल्या प्रॉब्लेममध्ये गुडविल बॅलन्स शीटमध्ये जर गुडविल आलं असेल तर त्यावेळी काय करायचं? तर अशा वेळी काय करायचं? गुडविलमध्ये जी होणारी वाढ किंवा घट असेल ती इतर असेटप्रमाणे P&L ॲडजस्टमेंटला नोंदवायची. ॲडजस्टमेंट नंबर 3 मध्ये जाऊया आपण. ॲडजस्टमेंट नंबर 3 इथं आहे पहा, ही नंबर 4 आहे आणि ही ॲडजस्टमेंट नंबर 3 आहे. रिव्हॅल्युएशन ऑफ असेट. मगाशी मी तुम्हाला समजून सांगितलं, असेटच्या किमतीत कमी झाली, डिक्रीज झाली, घट झाली तर आपला तो तोटा, तो डेबिटला नोंदवा.
असेटच्या किमतीत वाढ झाली, इन्क्रीज झाला, तर तो आपला फायदा बायला नोंदवा, P&Lच्या क्रेडिटला नोंदवा. तसंच म्हणजे इथं असेटमध्ये घट डेबिटला, असेटमध्ये वाढ क्रेडिटला. आता गुडविलसुद्धा हे एक असेटच आहे, याप्रमाणेच रेकॉर्ड करायचं. गुडविलची किंमत वाढली बायला येईल, बाय गुडविल अकाउंट. जेवढी वाढ झाली तेवढी इथं आपण रेकॉर्ड करणार. गुडविलची किंमत कमी झाली टू गुडविल, जेवढी किंमत कमी झालेली आहे ती इथं आपण रेकॉर्ड करणार आहोत. म्हणजे या ॲडजस्टमेंटप्रमाणे, थर्ड ॲडजस्टमेंटप्रमाणे ही मेथड आपण करायची आहे. व्हेन गुडविल ऑलरेडी अपियर्स इन बॅलन्स शीट, अशा वेळी ॲडजस्टमेंट नंबर 3 प्रमाणे हे सोडवायचं आहे. आता शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत आपण. स्टेप्स टू सॉल्व द प्रॉब्लेम, म्हणजे हा प्रॉब्लेम सोडवायचा कसा. याच्या खूप सोप्या एक 6 ते 7 स्टेप्स आहेत. पहा, मी पुन्हा सांगतोय, रिपीट करतोय. आपल्याला प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीट दिलेली असते, ती बॅलन्स शीट आपल्या उत्तरामध्ये आपण पोस्ट करतो. बॅलन्स शीटमध्ये असेटला आपल्याला ह्या गोष्टी सापडतील. एक कॅश ऑब्लिक बँक असेल, तो 2 ला ब्रॉट डाऊन करा. तुम्ही कॅश आणि बँक अकाउंट तयार करणार आहात, त्याच्या 2 ला डेबिट साईडला 2 बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून दाखवा. असेटला जर P&L अकाउंट आला असेल तर तो कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला ओल्ड रेशोमध्ये वाटा, एला आणि बीला वाटायचा. असेटला आलेला P&L अकाउंट कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला वाटायचा आणि इतर असेट्स बॅलन्स शीटच्या असेटला मांडायचे. इतर असेट्स बॅलन्स शीटच्या असेटला मांडायचे. फायनल अकाउंट प्रमाणे या असेटला टिकमार्क असेल तर ते इनर कॉलमला मांडायचे, टिकमार्क नसेल तर आउटर कॉलमला. आपली असेट साईड संपली. त्यानंतर आलो आपण लायबिलिटी साईडला. लायबिलिटी साईडला तुम्हाला कॅपिटल अकाउंट सापडतील, एचे आणि बीचे. एचे आणि बीचे. तुम्ही जो कॅपिटल अकाउंट तयार केला आहे त्याच्या बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन करा. एचा कॅपिटल अकाउंट आणि बीचा कॅपिटल अकाउंट ब्रॉट डाऊन करा. त्यानंतर लायबिलिटी साईडला P&L GRRAF, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, जनरल रिझर्व, रिझर्व फंड यासारखे काही ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट्स असतील. ते प्रॉफिट्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला ओल्ड रेशोमध्ये वाटा. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला ओल्ड रेशोमध्ये वाटा. जर असेटला आले तर डेबिटला वाटायचे, असेटला आले तर डेबिटला वाटायचे. आणि जर लायबिलिटीला आले तर ते कुठं वाटायचे, क्रेडिट साईडला मांडायचे, ओल्ड रेशोमध्ये वाटायचे. आणि इतर लायबिलिटीज बॅलन्स शीट लायबिलिटीला. आपले बॅलन्स शीट संपले, 2 स्टेप्स पूर्ण झाल्या. आता थर्ड स्टेप्स, नवीन भागीदाराच्या कॅपिटल व गुडविलची नोंद करा. नवीन म्हणजे आपला कोण आहे, सी येताना कॅपिटल आणणार आहे आणि गुडविल आणणार आहे, त्याची नोंद करा. कॅपिटलची एंट्री पहा इथं मांडलेली आहे, खूप शॉर्टमध्ये एंट्री मांडलेली आहे. कॅश अकाउंट डेबिट टू सीज कॅपिटल, कॅश टू सीज कॅपिटल. ह्या ज्या स्टेप्स आहेत या स्क्रीनवर तुमच्या आलेल्या, तुम्ही पहिल्यांदा समजून घ्या. व्हिडिओ पॉज करून आपल्या वहीमध्ये व्यवस्थित पुन्हा लिहून घ्या. ह्या खूप महत्त्वाच्या स्टेप्स आहेत. या स्टेप्स फॉलो केल्या की आपला प्रॉब्लेम बरोबर सॉल्व्ह होतो, म्हणजे आपल्याला कुठेही अडचण येत नाही. कॅपिटल सीनं कॅपिटल आणलं, कॅश टू सीज कॅपिटल, आणि त्यानं गुडविल आणलं. गुडविलच्या 2 एंट्रीज होतात. जर रोख आणलं तर पहिली एंट्री कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल. गुडविलची एंट्री पहिली काय, जर रोख आणलं तर, म्हणजे गुडविलची मेथड नंबर 1 असेल, ब्रिंग इन कॅश असेल तर पहिली एंट्री कॅश टू गुडविल, आणि दुसरी एंट्री गुडविल टू एज कॅपिटल बीज कॅपिटल, गुडविल टू एज कॅपिटल बीज कॅपिटल. याचा अर्थ इथं 3 एंट्रीज मी सांगितल्या बघा. कॅपिटलची एंट्री कॅश टू सीज कॅपिटल, गुडविलच्या 2 एंट्रीज कॅश टू गुडविल, सेकंड एंट्री गुडविल टू एज कॅपिटल बीज कॅपिटल. हे झालं थर्ड स्टेप. नंबर 4 स्टेप, P&L ॲडजस्टमेंट अकाउंट. P&L ॲडजस्टमेंटबद्दल मी तुम्हाला मगाशी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. ही डेबिट साईड आहे P&Lची आणि ही क्रेडिट साईड आहे. डेबिट साईडला जर तुम्हाला तोटा होत असेल तर तो डेबिट साईडला मांडा, फायदा होत असेल तर क्रेडिट साईडला मांडा. तोटा केव्हा होईल, असेटची किंमत कमी होत असेल तर तोटा होईल, लायबिलिटीची किंमत वाढत असेल तर तोटा होईल. याच्या बरोबर विरुद्ध असेटची किंमत वाढत असेल तर फायदा होईल आणि लायबिलिटीची किंमत कमी होत असेल तर फायदा होईल. हा P&L ॲडजस्टमेंटला या प्रकारे रेकॉर्ड करा. नेक्स्ट स्टेप, P&L ॲडजस्टमेंट अकाउंट बंद करा. या अकाउंटला येणारा फरक ओल्ड पार्टनर्सना ओल्ड रेशोमध्ये वाटा. म्हणजे हा अकाउंट क्लोज करणार आहोत आणि याचा जो डिफरन्स आहे तो एल आणि बीला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे ओल्ड रेशोमध्ये.
एल आणि बीला ओल्ड रेशोमध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. नेक्स्ट स्टेप, कॅपिटल अकाउंट बंद करा, फरक बॅलन्स शीटला घ्या. म्हणजे कॅपिटल अकाउंट क्लोज करायचा. कॅपिटल अकाउंटचा जो कॅरीड डाऊन येणार आहे तो कॅरीड डाऊन बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला मांडायचा. नेक्स्ट, कॅश अकाउंट बंद करा, फरक बॅलन्स शीटला घ्या. कॅश किंवा बँक अकाउंट तुमच्या प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीटमध्ये ओल्ड बॅलन्स शीटमध्ये जो अकाउंट आलेला आहे कॅश अकाउंट किंवा बँक अकाउंट तो जो तुम्ही तयार केलेला आहात तो क्लोज करायचा. त्याचा कॅरीड डाऊन बॅलन्स शीटच्या असेटला रेकॉर्ड करायचा. आणि लास्ट स्टेपमध्ये बॅलन्स शीट क्लोज करायची. तुमची बॅलन्स शीट टॅली येईल. ओके, थँक्यू.